सार्थ श्री दासबोध दशक 6 समास 6वा सृष्टिकथन. श्रीराम सृष्टीपूर्वीच ब्रह्मासे तेथे सृष्टी मुळीच नसे. आता सृष्टी दिसत असे ते सत्य की मिथ्या. तुम्ही सर्वज्ञ गोसावी माझी आशंका फेडावी. ऐसा श्रोता विनवी वक्तयास. आता एका प्रत्युत्तर कथेसी व्हावे तत्पर वक्ता. सर्वज्ञ उदार बोलता जाहला. जीवभूत सनातन ऐसे गीतेचे वचन. येणे वाक्ये सत्यपण सृष्टीस आले. यदृष्टम तन्नष्टम येणे वाक्ये सृष्टी मिथ्यापणे. सत्य मिथ्या ऐसे कोणे निवडा. सत्य म्हणो तरी नासे मिथ्या म्हणो तरी दिसे. आता ऐसे आहे तैसे बोलिजेल. सृष्टीमध्ये बहुजन अज्ञान आणि सज्ञान म्हणून या समाधान होत नाही. एका ज्ञानाचे मत सृष्टी आहे ते शाश्वत. देव धर्म तीर्थव्रत सत्यची आहे. बोले सर्वज्ञांचा राजा मूर्खस्य प्रतिमा पूजा. ब्रह्म प्रलयाच्या पैजा घालू पाहे. तव बोले तो अज्ञान तरी का करिसी संध्या स्नान. गुरुभजन तीर्थाटन कास्या करावे. तीर्थे तीर्थे निर्मलम ब्रह्मवृद्धम. वृंदे वृंदे तत्वचिंतान्वादः. वादे वादे जायते तत्वबोधः. बोधे बोधे भासते चंद्रचूडः. ऐसे चंद्रचूडाचे वचन सद्गुरुचे उपासन. गुरुगीता निरूपण बोलिले हरे. गुरुसी कैसे बजावे आधी तयासी ओळखावे. तयाचे समाधान घ्यावे विवेके स्वे. परम सुखदम केवलम ज्ञानमूर्तिम. द्वंद्वातीतम गगनसदृशम तत्त्वमस्यम. लक्ष्यम एकम नित्यम विमलवचलम. सर्वधी साक्षीभूतम भावातीतम. त्रिगुणरहितम सद्गुरुं तम नमामि. गुरुगीतेचे वचन ऐसे सद्गुरूंचे ध्यान. तेथे सृष्टी मिथ्या भान उरेल कैचे. ऐसे सज्ञान बोलिला सद्गुरु तो ओळखिला. सृष्टी मिथ्या ऐसा केला निश्चितार्थ. श्रोता ऐसे न मानी कदा अधिक उठिला विवादा. म्हणे कैसा रे गोविंदा ज्ञान म्हणतोसी. जीवभूत सनातन ऐसे गीतेचे वचन. तयासी तू अज्ञान म्हणतोसी कैसे. ऐसा श्रोता आक्षेप करी विवाद. मानिला अंतरी याचे प्रत्युत्तरी चतुरी सावध परिसावे. गीतेत बोलिला गोविंद तयाचा नकळे तुझ भेद. म्हणून या व्यर्थ खेद वाहतोस. अश्वत्थ सर्व वृक्षाणाम माझी विभूती पिंपळ. म्हणून बोलिला गोपाळ वृक्ष तोडिता तत्काळ तुटत आहे. नैनम छिंदन्ति शस्त्राणि नैन्दं दहन्ति पावका. न चैनक्ले नयन्त्यापो न शोषयति मारुतः. शस्त्राचे नी तुटेना अग्नीचे नी जळेना. उदकामध्ये कालवेना स्वरूप माझे. पिंपळ तुटे शस्त्राने पिंपळ जळे. पावकाने पिंपळ कालवे उदकाने नाशवंत. तुटे जळे बुडे उडे आता ऐक्य कैसे घडे. म्हणून हे उजेडे सद्गुरु. इंद्रियाणा मनशास्मी कृष्ण म्हणे म्हणतो मी. तरी का धरावी उर्मी पंचंचळ मनाची. ऐसे कृष्ण का बोलिला साधन मार्ग दाखविला. सांडुनी शिकविला ओ नामा जेवी. ऐसा हे वाक्य भेद सर्व जाणे तो गोविंद. देहबुद्धीचा विवाद कामाने. वेद शास्त्र श्रुती स्मृती तेथे वाक्य भेद पडती. ते सर्वही निवडती सद्गुरूचे निवचने. वेदशास्त्रांचे भांडण शस्त्रे तोडी. ऐसा कोण हे निवडेना साधुविण कदा कल्पांती. पूर्वपक्ष आणि सिद्धांत शास्त्री बोलिला संकेत. याचा होय निश्चितार्थ साधू. हे रवी वादाची उत्तरे काहुनी. एक थोरे बोलू जाता पारे वेदशास्त्री.
म्हणून वादविवाद सांडूनी की जे संवाद तेणे होय ब्रह्मानंद स्वानुभवी. एके कल्पनेचे पोटी होती जाती अनंत सृष्टी तया सृष्टीची गोष्टी साचके. कल्पनेचा केला देव तेथे झाला दृढ भाव देवा लागी येता खेव भक्त दुःखे दुखवला. पाषाणाचा देव केला एके दिवशी भंगून गेला तेणे भक्त दुखवला रडे पडे आक्रंदी. देव हारपला घरी एक देव नेला चोरी एक देव दुराचारी फोडिला बळे. एक देव जा पाणीला एक देव उदकी टाकिला एक देव नेऊन घातला पायातळी. काय सांगो तीर्थ महिमा मोडून गेला दुरात्मा थोर सत्व होते तेव्हा काय झाले कळेना. देव घडीला सोनारी देव तिला अवतारी एक देव घडीला पाथरी पाषाणाचा. नर्मदा गंडिका तिरी देव पडिले लक्षावरी तयांची संख्या कोण करी असंख्यात गोटे. चक्रतीर्थी चक्रांकित देव असती असंख्यात नाही मनी निश्चितार्थ एक देव. बाण तांदळे ताम्र नाणे स्फटिक देव्हारा पूजणे ऐसे देव कोण जाणे खरे की खोटे. देव रेशिमाचा केला तोही तुटोनिया गेला आता नवाने धरिला मृत्तिकेच्या लिंगाचा. आमचा देव बहु सत्य आम्हास आकांती पावत पूर्ण करी मनोरथ सर्व काळ. आता याचे सत्व गेले प्राप्त होते ते झाले प्राप्त न नवचे पालटिले ईश्वराचे. धातू पाषाण मृत्तिका चित्रलेप काष्ट देखा तेथे देव कैसा मूर्खा भ्रांती पडली. हे आपुलाली कल्पना प्राक्तनायशी फळे जाणा परी त्या देवाची या खुणा वेगळ्याची. नाना शास्त्र विदो लोका नाना दैवत पूजका आत्मज्ञानम विना पार्थ सर्व कर्म निरर्थकम. म्हणून हे माया भ्रमणे सृष्टी मिथ्या कोटी गुणे वेदशास्त्रे पुराणे ऐशी बोलते. साधू संत महानुभाव तयांचा ऐसाची अनुभव पंचभूतातीत देव सृष्टी मिथ्या. सृष्टी पूर्वी सृष्टी चालता सृष्टी अवघी सवारता शाश्वत देव तत्वतादि अंती. ऐसा सर्वांचा निश्चयो यदर्थी नाही संशयो व्यतिरेकाणी अन्वयो कल्पनारूप. एके कल्पनेचे पोटी बोलिजे ती अष्टसृष्टी तये सृष्टीची गोष्टी सावध ऐका. एक कल्पनेची सृष्टी दुसरी शाब्दिक सृष्टी तिसरी प्रत्यक्ष सृष्टी जाणती सर्व. चित्रलेप सृष्टी पाचवी स्वप्न सृष्टी सहावी गंधर्व सृष्टी ज्वर सृष्टी सातवी. आठवी दृष्टीबंधन ऐसा अष्ट सृष्टी जाण यामध्ये श्रेष्ठ कोण सत्य मानावे. म्हणून सृष्टी नाशवंत जाणती संत महंत सगुण भजावा निश्चित निश्चया लागे. सगुणाचे न्याधारे निर्गुण पाविजे निर्धारे सारा सार विचारे संत संगे. आता असो हे बहुत संत संगे केले नेमस्त एरवी चित्त दुष्चित संशयी पडे. तव शिष्य आक्षेपिले सृष्टी मिथ्यासे कळले परी हे दृश्य अवघे नाथिले तरी दिसते का. दृश्य प्रत्यक्ष दिसते म्हणून सत्याची वाटते यासे काय करावे ते सांगा स्वामी. याचे प्रत्युत्तर भले पुढले समासी बोलिले श्रोती श्रवण केले पाहिजे पुढे. एवं सृष्टी मिथ्या जाण जाणोनी रक्षावे सगुण ऐसे अनुभवाचे गुण अनुभवी जाणती. हरि ओम तत्सत इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे षष्ठ दशके सृष्टी कथन निरूपण नाम षष्ठ समासः.
श्रीराम 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 श्री